पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। ऐका श्रोते सावधान, कथा सुरस अति पावन, गोड पाहता अमृतहुनी उपमा गौण वाटतसे। श्री गणेशाला वंदन करून भाविकांना वंदन करून सुद्धा वंदन करून असणाऱ्या कथेला सुरुवात। कथेचं अनुसंधान आपण मगाच ऐकलंय। शुक महाराजाचा अवतार असणारा कबीर महाराज यांची आता कथा सुरुवात होणार आहे आणि अध्याय 5वा। कथा कशी आहे? अमृतापेक्षाही गोड। अमृताची सुद्धा उपमा त्याला देता येत नाही। अमृत दयास फिके पुढे अशा प्रकारची अवस्था रचना। पवित्रपणे वर्णू थोरली तरी गंगे होना दिसे आगळी, विस्तीर्णपणे पाहता भली उपमा निराळी नसेची। पवित्र म्हणावं तर काय आहे? गंगेपेक्षाही जास्त पवित्र आहे। तिची सुद्धा उपमा बसत नाही अशा प्रकारचा असणारा पवित्र त्या ठिकाणी अशा प्रकारचा ग्रंथ आहे, अशी कथा आहे म्हणून सांगू लागले। शीतळपणे पाहता युक्ती तरी उपमेसी गौण निशापती, अमूल्य तरी रत्न ज्योती त्यासी झाकती निज तेजे। मान्यपणे पाहता जाना तरी मुखे गातो पंचवदना, दुर्लभ तरी इंद्रादी गगन इज कारणे धुंडिती। ऐसी भक्त कथा पवित्र जाना, सादर ऐका भाविक जना, मागील अध्यायी निरूपण केले श्रवण सकळी की। अशा प्रकारची असणारी कथा आहे मला। स्वतः शंकर भगवंत सुद्धा असणारा नामस्मरण करतात अशा भक्तांची अशा देवाची कथा मला सुंदर अशा प्रकारची आहे। पाठ्यमागच्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं? नामाची कथा असणारी नामदेवाची कथा आहे ती आपण ऐकली। गोड अमृताहुनी गोड अशा प्रकारची कथा याच्या पुढे सुरुवात झाली। भीमरथित शिंपला वाहत तो गोनाईस लागला नामा भक्त, दुजा पडिला भागीरथीत वाहत वेगी जात अति। आपण काय पाहिलं की 2 शिंपले होते आणि ते कुठे भीमा नदीत एक पडला होता महाराज आणि ते गोनाईला गावला। त्यात नामदेव महाराज जन्मले ते ऐकलं। आता दुसरा शिंपला आहे महाराज। हा दुसरा शिंपला आहे जो भागीरथी नदीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्या शिंपल्याचं काय झालं पुढे सांगू लागले। वाराणसी गंगे तटी लागला मणिकर्णिकेचे घाटी, चुशुक अवतार माटी नये पोटी गर्भवासा। नये पोटी गर्भवासा। मागच्या वेळेस 12 वर्ष शुक राहिला गर्भी। पाठीमागच्या आपल्या अवतारामध्ये 12 वर्ष घेऊन राहिलं मला, ते जन्माला झालं नाही आणि 12 वर्षांनी नागवच पळून गेलं। त्याचं सुंदर खेळ्यामध्ये वर्णन आहे मला, नागवेचं पळून गेले ते अशा प्रकारचं असणार ते गर्भवासाला भेट होतं म्हणून त्या शिंपल्याच्या पोटामध्ये असणार त्या ठिकाणी राहिलं गेलं। काय सांगितलं? वाराणसीची नदी जी आहे ती गंगा नदी त्या ठिकाणी घाटाच्या ठिकाणी असणारा शिंपलं तिथं आलं आणि आल्यानंतर पुढे सांगू लागले। आयोनी संभव होनी सगुणा, मुखे करीत नामस्मरण, शिंपल्यातून ध्वनी निघे पूर्ण, राम राम हरणिशी। आयोनी संभव सांगितलं गेलं मला, त्या ठिकाणी आपल्याला स्त्री पासून त्यांची उत्पत्ती नसते अशा प्रकारचं आयोनी संभव असतात। डायरेक्ट अवतार बाळ जन्माला येतात अशा प्रकारचा असणारा अवतार असतात त्याला म्हणतात आयोनी संभव। आणि त्या शिंपल्यामध्ये सगुण रूप निर्माण झालं। निर्माण झाल्याबरोबर त्याच्या मुखातून महाराज श्रीराम जय राम श्रीराम जय राम अशा प्रकारचा ध्वनी शिंपल्यातून निघू लागला। तव तमाल मोमिना अकस्मात सूत धुवयासी आला तेथा, निज दृष्टीने खाली पाहता तो शिंपलावचित देखिला। काकड्यामध्ये सांगितलं मला कबीराचे शेलेविणी ती सूत धुण्यावयाची म्हणजे ती असणाऱ्या त्या ठिकाणी शेल जे आहेत ते धुण्यासाठी असणाऱ्या कबीराचे वडील काय तमाल मोमन असणार नावाचा तो मनुष्य आहे आणि त्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी सूत धुण्यासाठी आला आणि आल्यानंतर त्याला काय ऐकणार म्हणतात? उदकात जाऊन ते क्षणी शिंपला पाहि उकलोनी, तो बाळक देखील नयनी संतोष मनी। पाण्यामध्ये महाराज ते आल्या गेलं आणि धुनी कुठनं येतोय आवाज कुठनं येतोय पाहत महाराज खाली पाहिलं। खाली पाहिल्याबरोबर शिंपलं होतं
आणि त्या शिंपल्यात पाहिलं, मला ते शिंपलं उचलून घेतलं आणि तो शिंपला उघडला गेला. उघडल्याबरोबर काय दिसलं मला? उदकात जाऊन ते क्षणी शिंपला पाहे उकलोनी, तो बाळक देखील नयनी संतोष मनी वाटला. संतोष मनी वाटला महाराज. ते शिंपला उघडला गेला. उघडल्यावर त्या छोटस बाळ पाहिलं महाराज आणि बाळ पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये सांगू लागले, केले नसता काही साधना, तो अवचित सापडले निधाना, धुंडिता थिल्लर जीवना, तो क्षीरसागर देखील. अशा प्रकारे महाराज सहज साधलं गेलं. काही कष्ट केलं नसतं, काहीही कष्ट केलेलं नाही आणि सहजची एखादं धन सापडावं तशा प्रकारचं असणारं महाराज हे सगुण बाळ, छोटस बाळ पाहायला मिळालं. किंवा एखाद्या तळ पाहण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी असणारा एखादा मनुष्य जावा आणि त्याला समुद्र सापडावा तशा प्रकारची अवस्था झाली. म्हणतात काच मनी ओविता तात्काळ, अकस्मात देखील मुक्ता फळ, शुक्तिका वेचिता निर्मळ, तो रत्नात सापडले. पाहू जाता यमनगरी, तो दृष्टी देखील वैकुंठपुरी, वस्तीशी झोपडी पाहता बरी, तो हेम मंदिरी प्रवेशला. पाहावयासी जाता डफ गाणं, तो पुढे ऐकले हरी कीर्तन, की ऐकावयासी गेला भांडण, तो सामगायन होतसे. शिंदीवरी करिता आदरू, तो अंगणी उतरला कल्पतरू, उगवला संगतीशी लागता चोर जारू, तो आले सद्गुरु भेटावया. देवी प्रपंच व्यवहार करिता देख, गंगेत सापडले निज बाळक, जो कलियुगी अवतरला श्री शुक, विश्व उद्धारक जगत गुरु. आणि अशा प्रकारे सांगून आले महाराज. सहजची पहिल्या वगैरे काय सांगितलं, सहज एखादा असणारा तळ पाहायला गेला, तळ पाहायला गेलं तर समुद्र मिळावा अशा प्रकारे. किंवा एखादा असणारा चोरी करण्यासाठी चोराच्या संगतीमध्ये गेलं आणि त्याला सद्गुरु भेटावा, चोराय म्हणून गेलं तर सद्गुरु भेटावा तशा प्रकारची अवस्था झाली गेली महाराज. नवे यमसदन पाहण्यासाठी निघाला, वाटेमध्ये त्याला वैकुंठ भवन व्हावं तशा प्रकारची अवस्था झाली गेली. आणि अशी अवस्था या असणाऱ्या कबीराच्या वडिलांची त्या ठिकाणी सांगू लागले. सहज प्रपंच व्यवहार करीत असताना त्या नदी त्या ठिकाणी आला गेलं. आल्यानंतर शिंपल्यातून आवाज आला म्हणून असणार जवळ गेलं, शिंपला उघडला, त्यात सगुण बाळ पाहायला मिळालं. म्हणतात पालवी घेऊन निज प्रीती, घरासी गेला सत्वर गती, हर्ष ओसंडोळी चित्ती, कांते प्रती सांगत. अशा प्रकारे महाराज आपल्या त्याच्याजवळ जे उपरणं होतं का, पालवी म्हटलं जातं, उपरणं होतं का, त्या उपरण्यात त्याला गुंडाळलं आणि आपल्या घराकडे मंदिराकडे घेऊन आला महाराज. आल्यानंतर आपल्या पत्नीला बायकोला सांगू लागला, हे बाळ सापडलेला हर्ष मनीन समाये, आनंद मनामध्ये मावे ना. अशा प्रकारची अवस्था याचा नावाचा महाराज म्हणजे कळत त्यांचं तमाल ममीन अशा प्रकारचं नाव आहे. मने 32 लक्षणी लावण्य भरित, बाळक सापडले गंगेत, याचा प्रतिपाळ तू निश्चित करी त्वरित निज कांते. 32 लक्षण अशा प्रकारचं तेजस्वी अशा प्रकारचं महाराज ते बाळ आहे. ते सांगू लागला, तमाल ममी सांगू लागला आणि आपल्या पत्नीला म्हणतो याचं संगोपन चांगल्या रीतीने करावं असं सांगितलं गेलं. त्या बाळाला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीची अवस्था सांगू लागले, आईसे ऐकता ते समयी, कांतेसी पाना फुटला पायी, स्तनपान करवून लवलाई, हर्ष हृदयी ओसंडे हर्ष हृदयी ओसंडे, तानी अशी लागतासाठी तिने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम धुनवटे तयाचनी. तशा प्रकारची अवस्था झाली. जेवढं असणारा तान बाळा असावं त्याला असणारा त्याला त्रास व्हावा त्यावेळी अधिकाधिक पाना फुटतो. तशा प्रकारचं त्या बाळाला पाहिलं गेलं. पाहिल्याबरोबर त्या असणाऱ्या स्त्रीला पाना फुटला गेला आणि त्याला बाळा छातीला लावून स्तनपान केला गेला. अशा प्रकारचं संगोपन चालू झालं. म्हणतात आविंद वंशी वैष्णव थोरा, म्हणून नाम ठेविले कबीरा, माय बापे तयावर प्रीती अपार करिता ती. तयावरी प्रीती अपार करिता ती, त्याचं लाड पुरवू लागले महाराज. आणि वैष्णवामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचा वैष्णव भक्तामध्ये म्हणून त्याचं नाव कबीर असं ठेवलं गेलं. नामाभिधान झालं महाराज आणि लाडाना त्याचं संगोपन करू लागले. म्हणतात बाळक करी नाम स्मरण, ऐकोने आश्चर्य करीती जन, मनती हात मला मोमीन, काय पुण्य आचरला. आणि एवढं छोटस बाळ असावं महाराज, त्या बाळानं नामस्मरण करावं हे सहजासहजी घडत नसतं. अनेक जन्माचं पुण्य असतं मला. तिळे तिळे पुण्य साचा पडे तये, बहुत जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. हे सहजासहजी घडू शकत नाही.
गुरुच अनेक जन्माचं सुकृत असावं लागतं, त्यावेळेस असणारं हे साध्य होतं. तशा प्रकारचं असणारं हे कबीराचं सांगितलं गेलं. काय पुण्य त्या तमालमामीनं केलं असावं आणि त्याच्या पोटी असं रत्न आलं गेलं, अशा प्रकारचे लोक विचार करू लागले. वैष्णव भक्त तपागळा याचे उदरासी कैसा आला, एक म्हणती दृष्ट त्याला सानुकूळ झाले की. आणि म्हणले अशा प्रकारचा असणारा वैष्णव, महावैष्णव, देवाची भक्ती करणारा भक्त याच्या पोटाला कसा आला, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी सांगू लागले. अदृष्ट झाली सानुकूळ, काय असा पाहिजे विद्याबळ, नीच योनित जन्मले फळ, त्यासी वंदती सकळ प्रारब्धे. आणि काय सांगितलं गेलंय की एकदा जर माणसाचं फळ चांगल्या त्या ठिकाणी नशीब जर चांगलं असणार त्या ठिकाणी मिळू लागलं तर सहजासहजी घडत असतं. तशा प्रकारचं नीच योनीमध्ये, खालच्या योनीमध्ये एका जगात जन्म झालेला असला तरी सुद्धा अनेक लोक त्याला वंदन करीत असतात. अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. देवियाचे भाग्य घटित, पोटासी आला विष्णू भक्त, क्षेत्रवासी लोक समस्त, ऐसे बोलत परस्परे चर्चा करू लागले. अनेक त्याचं पुण्य असावं, अनेक जन्माचं पुण्य असावं, त्याशिवाय असणारं हे छोटंसं बाळ एवढं असणार त्या ठिकाणी भक्त जन्माला येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अशा प्रकारची एकमेकांमध्ये परस्परे चर्चा करू लागले. म्हणतात आसो काही होते जन्मांतरा, म्हणून पोटासी आला कबीरा, दिवसेंदिवस झाला थोर, केले लग्न तयाचे. आणि अशा प्रकारे ठीक आहे म्हणले, दिवसामाग दिवस जाऊ लागले, कबीर मोठे झाले महाराज, आणि त्या ठिकाणी असणार त्यांचा लग्न सोहळा पार पडला गेला. अशा प्रकारे सांगू लागले. माता पिता कबीरा प्रती, प्रपंच व्यवहार शिकविती, परितन याची त्याचे चित्ती, प्रपंच वृत्ती मानिन. प्रपंचाची वृत्तीच मनाला स्पर्श करणार महाराज. त्याच्या काय आहे की असणार त्याचं लग्न झालं बरोबर आहे, आणि प्रपंच असा करावा, बायका लेकराकडे लक्ष द्यावं, अशा प्रकारचं तमालमुमी सांगत होता महाराज त्याच्या वडील. परंतु असणारा प्रपंचाचा स्पर्श मनाला होईना महाराज. नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी, आणि तेवढंच सध्या या ठिकाणी आहे महाराज. अशा प्रकारे असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले. नाठवे आपुले आणि पराव, सम विषम नाही ठाव, ब्रह्मादिक रंग राव, सारिका भाव तयावरी सारिका भाव. काय दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दासी, तशा प्रकारचा समभाव. रंग असू द्या, राव असू द्या, राजा जरी असला आणि एखादा रंग जरी असला, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखा असला पाहिजे. अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. पुढे पडिल्या द्रव्य राशी, इच्छा न वाटे घ्यावयासी, तस्कर नेता निज द्रव्यासी, रक्षण तयासी करीना. काय सांगितलं गेलं, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी सांगितलं गेलं महाराज. काय सांगतात की एक दिवा असतो देवा, त्या ठिकाणी त्यातला राहणारा राहणारा मनुष्य घरामध्ये राहणारा जरी तिथं आला तरी त्याला उजेड सारखाच देतो. नवे नवे असणारा एखादा चोर जरी आला तरी उजेड सारखा देत असतो. त्या दिव्यासारखी अवस्था या भक्ताची असते म्हणून अशा प्रकारची अवस्था सांगू लागले. काय अनेक द्रव्याचा साठा पाहिल्यानंतर ते द्रव्य काही थोडं आपण घ्यावं, आपल्याला त्याचा फायदा होईल, ही जे असणारे लोभ आहे तो लोभ त्या ठिकाणी नाहीसा झालेला असतो. एखादा चोर आले तरी चोर करून घेऊन जरी चालला तरी त्याला घेऊ नको सुद्धा म्हणणार नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी अवस्था. किंवा सांगितलं गेलं महाराज, काय सांगतात, जेने लावणी केली, ज्यानं झाड लावलं, नवे एखादा मनुष्य आला आणि त्याला कुऱ्हाडीनं मारू लागला, दोघाला एकच सावली, बाबा ही कुऱ्हाडीनं मला मारतोय म्हणून याला सावली द्यायची नाही, उन्हात ठेवायचं, असं हे झाड विचार करीत नाही. नवे नवे असणारं एखाद्यानं ते झाड लावलेलं आहे, त्याला चांगली गार सावली द्यावी, असं हे झाड विचार करीत नाही महाराज. त्या झाडासारखी अवस्था भक्ताची असते सांगू लागले. या परी कबीर करिता भजन, प्रपंचासी येतसे उणे जाणा, दुराचारी हासती पिशुन, वर्तणूक देखून कबीराची वर्तणूक पाहून महाराज या ठिकाणी असणारे पाहुणं रावळ, पिशुन म्हणजे पाहुणं रावळ सांगितलं गेलं महाराज. प्रपंचाशी पडिता उणे, प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी कमी पडू लागल्या. कामधंदा करायचा ना, देवाचं नामस्मरण करायचं, मग पगार कुठला येणार, पैसे येणार नाही, मला घर प्रपंच चालणारच नाही, मग घरामध्ये कुठल्याही गोष्टी नेहमी कमीच पडणार आहेत. आणि असं कमी पडायला लागलं की शेजारी पाजारी गावातले लोक असू द्या, पाहुणरावळे असू द्या, सगळी महाराज त्याला हसू लागले. अशा प्रकारची कबीराची अवस्था झाली म्हणतात.
केळी बोरीसी एके ठाई लाविता सौख्या न पडे काही आग्नी जळ एकत्र पाही नांदतील कैस मित्रपणे नांदतील कैसे मित्रपणे एखादं असणारं बोरीचं झाड असावं एखादं केळीचं झाड असावं महाराज ते एका ठिकाणी नांदू शकतील का ते कधीच नांदू शकत नाहीत दुसरा तुकडा घ्या आणि अग्नी असावं पाणी असावं महाराज त्या ठिकाणी दोघं एका ठिकाणी राहू शकतील का त्यांची शत्रुता ज्याप्रमाणे पुढे सांगू लागेल वेश आणि पतिव्रता कृपण आणि उदार दाता निंदक आणि बुद्धिमंता वैर चाले परस्परे वैर चाले परस्परे एखादा निंदक असावा आणि बुद्धिमत्ता असावा ते महाराज त्यांचं वैर चालत असतं एखादी वेशा असावी पतिव्रता असावी त्याचं नेहमी वाटा वेगळ्या असतात किंवा पहिला ठोळा आणि एखादा असणारा काय महाराज चेंटा असावा आणि एखादा कृष्णा आपल्या कर्णासारखा उदार असावा त्याचं दोघांचं कधी जमतं का तशा प्रकारची अवस्था पुढे सांगतो झाली पहिल्यांदा सांगितलं किती झाले मक्षिका आणि पक्वांना यासी कैसे बलवेपणा याच्या पाळक आणि पंडित जना मित्रपणे न राहती राहू आणि निशापती की पतंग आणि दीपक ज्योती की समुद्र आणि अगस्ती कैश्या रीती प्रीती घडेल श्रीकृष्ण चरित्र वाचता जाना ते नयेचे शिशुपाळाचे मना श्रीराम प्रताप ऐकता रावणा सौख्य न वाटे जारती ज्याप्रमाणे असणारं सांगितलं गेलं वैरत्व सांगितलं मला प्रपंच आणि परमात्माचं इथं काय सांगितलंय याच्या मागचा उद्देश काय ग्रंथकर्त्याला सांगायचं महाराज प्रपंच आणि परमात्मा हे वैर आहे दोन्ही वाटा वेगळ्या आहेत ती एका ठिकाणी नांदू शकत नाही अशा प्रकारची अवस्था सांगितली काय आहे कृष्ण चरित्र वाचत असताना महाराज कृष्णाचं गुणगान करीत असताना शिशुपाळाला ज्याप्रमाणे आवडत नाही नव्हे नव्हे रामप्रभूचं असणारं त्या ठिकाणी गुणगान केल्यानंतर रावणाला ज्याप्रमाणे आवडत नाही तशा प्रकारे सांगू विष आणि अमृतासी अखंड वैर चाले त्यासी देवी प्रपंच आणि परमार्थासी विकल्प मानसी सर्वदा इथं सांगणारा चिमटा घेऊन बघितलं असतं किती सावध आहे काय काय सांगितलं महाराज आतापर्यंत सांगितलं नव्हतं हे कशासाठी चाललंय प्रपंच आणि परमात्मा हे दोघे जण मला त्या ठिकाणी असणार जसं जमत नाही दोघांचं तशा प्रकारची अवस्था एखादं विष असावं आणि अमृत असावं त्या दोघांचं जमतं का महाराज त्याचे दोन्ही वाटा वेगळ्या आहेत तशा प्रकारचा परमार्थ आणि प्रपंच ही दोन्ही वाटा वेगळ्या आहेत पुढे सांगू लागले आस्वाता बहुभाषण कबीर करीत असे हरी भजन प्रपंचात येतसे उणे जाण हसती पिशून तयासी असो आता बहुभाषण काय आता किती जरी उदाहरणं दिली तरी म्हणले ठीक आहे आपली ही कथा वाढत जाईल आपल्याला काय सुरुवातीला सांगितलं होतं की असणार कबीर महाराज काय करत होते नामस्मरण करत होते कामधंदा करायचा नाही देवाचं नामस्मरण करायचं मग काम नाही केलं तर घरी महाराज त्या ठिकाणी कुठला येणार आहे मग अशा प्रकारचं हे उन्ह पडू लागलं आणि डोकं पाहुणाला हसू लागले अशा प्रकारचे सांगतात सुंदर अशा प्रकारची असणारी कबीराची कथा आहे गोड आहे सुरू झाल्या सगळ्यांनी लवकर यावं महाराज आणि कथा ऐकावी सांगू लागले भगवान की जय लावूनिया नेत्रपाती हृदय चिंती श्रीराम मूर्ती मुखी गाता श्रीराम कीर्ती विद्यास्थिती होणी कबीर महाराज शेला विणला आणि बाजारामध्ये आले विकायला बाजारामध्ये आल्यानंतर ना त्यांच्या शेजारी अनेक शेलेदार विकण्यासाठी बसलेले होते आणि कबीर बसलेले असताना विकायला बसलीच शेला पण मुखामध्ये भगवंताचं भजन चालू होतं असं सांगतात शेला आणि लाविकावयासी आठव नाही निज मानसी हृदय धरुणी ऋषिकेशी जपे राम मानसी निज प्रेमे कबीराच्या लक्षातच नाही आपण कशाला बाजारामध्ये आलोय काय करायला आलोय विक्रीसाठी आलो होतो शेला विकायला आणलेला होता ही त्यांच्या लक्षामध्ये नाही राहिलंच नाही अंतःकरणामध्ये भगवान श्रीरामचंद्राचं ध्यान करत कबीर महाराज बसले म्हणतात व्यवहारी आले बाजारी कबीर बैसला त्या शेजारी परिशेल्यासी सत्वरी गिराईक कोणी नाहीच आणि जे व्यवहारी होते शेला घेण्यासाठी बाजारामध्ये फिरत होते कुठं स्वस्त भेटतंय कुठं महाग भेटतंय कुठं चांगलं आहे कुठं खराब आहे बघत होते कबीराच्या जवळ आले शेला पाहत होते महाराज पण कुणी घेत नव्हतं
का घेत नव्हते ऐका. जो देवारी देव वैकुंठनाथ शेल्याशी लागले त्याचे हात घेणारा अमूल्य दिसत दृष्टी पाहता दुरोनी. अहो देवाचा देव असणारा राम आहे. राम देवाचा देव आहे. रामापेक्षा श्रेष्ठ देवच नाही. सगळ्यात वरिष्ठ राम आहे आणि त्या रामाचा हात त्या शेलेला लागलेला होता. मग जो बघणारा होता त्याला तो तेजस्वी वाटत होता. याची किंमत जास्त असेल नको याच्याकडे जायला. म्हणजे ज्याची ज्याची ताकद आहे घेण्याची त्या ताकदीच्या पलीकडचा तो शेला दिसत होता असं या ठिकाणी सांगतं. वाचात वस्त्र घेणारासी द्विगुण मुलाचे दिसे त्यासी धात घेऊ म्हणता मनासी दिसे तयासी विसांचे. आता घेणारे शेला बघणारे आले. ज्याला 5 रुपयाला घ्यायचं आहे त्याला त्याची किंमत 10 रुपये वाटत होती. मग महाग आहे आपल्या ताकदीच्या बाहेर आहे नको. ज्याला 10 मध्ये घ्यायचं आहे त्याला त्याची किंमत 20 रुपये वाटत होती. म्हणजे जेवढी किंमत ज्याला ज्याला ज्याची ज्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वाटत होती. रामाचा हात त्या शेलेला लागलेला होता त्यामुळे त्याची किंमत वाढली होती असं सांगतात. 25 जे घेणार तयासी दिसे 50वर शतार्धाचे पाहणार दुप्पट मोलाचे त्याची दिसे. जो 25 रुपयाला आता एखाद्याला वाटलं ह्याची किंमत 25 आहे पण शेला बघितल्यावर त्याला 50 वाटत होती. विचारलं नाही कबीरांना त्यांनी पण याची किंमत 50 रुपये आहे. आपल्याकडे किती आहेत 25 आहेत नको घ्यायला. ज्याच्याकडे 50 रुपये त्याला वाटत होतं हा शेला 100 रुपयाचा आहे नको घ्यायला. म्हणजे शेल्याची किंमत बघणाऱ्याला जास्त वाटत होती त्याच्यामुळे ती त्याच्याकडे जात नव्हते विचारित नव्हते असं सांगतात. 500 सहस्रांचे जोहरी तयासी दिसे सहस्रावरी अमूल्य म्हणून त्यावरी उगीची दुरून पाहता ती. लोक पाहू लागली महाराज ती शेला सुंदर दिसत होता. जो 500 रुपयाला घेणार आहे त्याला त्याची किंमत 1000 रुपये वाटायची. जो 1000 रुपयाला घेणार आहे त्याची त्याला किंमत अनेक 10,000वरती वाटत होती. म्हणजे एवढं त्याचं बगल तेवढी किंमत वाढत होती. त्याच्यामुळे ते शेल्याकडे कोणी येतच नव्हतं. म्हणजे आपल्या ताकदीच्या आपल्या परिस्थितीच्या बाहेरच आहे म्हणून लोक लांबून बघून निघून जात होती. म्हणती पुसावे असं जरी तरी द्रव्य नाही आपुल्या पदरी कोणी सावकार येतो जोरी त्याची तिचे लक्षावरी मोलाचे. आणि एखाद्या सावकारानं किंवा व्यापाऱ्यानं विचारलं त्याला विचारावं पण विचारून काय करायचं पैसा कुठे आपल्याकडे तेवढा. ह्याने जर 1000 रुपयाला म्हटला तर आहेत का आपल्याकडे तेवढे पैसे. मग एखादा सावकार जर आला श्रीमंत जो 1000 रुपयाला बी घेऊ शकतो त्याला लाखो मध्ये त्याची किंमत दिसत होती असं या ठिकाणी सांगतात. एकाकडे एक पाहत पुढे जाती बाजारात म्हणती हा कबीर भक्त अमूल्य वस्त्र विनितो की. आणि एकाकडे एक बघत होते महाराज पुढे जात होते पण हात लावत नव्हती त्याची किंमत जास्त होती. लोकांनी विचार केला अमूल्य ज्याचं मूल्यच करता येत नाही महाग किमतीचं असणारं ही शेला कबीर विणतोय असं बाजारातली लोक बोलू लागली. द्रव्य नसता मुच्या पदरी उगीची आलो हाट बाजारी ऐसे बोलून नरणारी जाती सत्वर लग वेगे. लोकांनी विचार केला महाराज ही शेला घेणे एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. अफाट किमतीचा शेला आहे. मग उगाचच पैसे नसताना बाजारामध्ये हिंडायला आलोय फिरायला आलोय असं आपापसामध्ये लोक बोलत होती. म्हणतात ज्याची जैसी शक्ती जाण तैसेची दिसे तया कारण कबीरापाशी गिराईक कोण न पुसे येऊन मनोनी. अहो ज्याची जेवढी शक्ती आहे तसं त्याला तो शेला दिसत होता. कारण शेला रामानं विणलेला होता. कधी राम विणायचे कधी कबीर महाराज कधी राम असं चालू होतं यांचं. त्याच्यामुळं ज्याची किंमत ज्याची जेवढ्या ऐपत आहे पैशाची तेवढी तोपर्यंत त्याला शेला दिसत होता. त्यामुळं कोणी शेल्याकडे येत नव्हतं कोणी कबीर महाराजांना विचारत नव्हतं असं सांगतात. जो वस्त्र जैसे घेऊ म्हणे तैसेची दिसे त्या कारणे जैसे जीव मात्र चैतन्य वसे तैसे तैसी अपरी. आणि ती जी काय शेला होता कबीराचा तो अमूल्य होता. त्याला ज्या भावामध्ये घ्यायचा त्याचा दुप्पट भाव त्याला दिसत होता. तशा पद्धतीनं अफाट चैतन्य शरीरामध्ये असतं. जीवामध्ये आत्म्यामध्ये शरीरामध्ये चैतन्य असतं पण त्याची किंमत दिसत नाही तसं या ठिकाणी सांगतात. मोहरी कांदा ऊस जाण बीज पेरून घातले जीवन ज्याचे जैसे होते गुण उदक तैसेच झाले की. आता एक उदाहरण दिलं महाराज ते शेल्याची किंमत कशी वाढली. बाजारात मोहरी आणतो
अनेक कांदा लसूण आणतो आपण विकत, त्याचं बी लावतो आणि त्याला पाणी घालतो, पण पाण्याची किंमत आहे का तिथं? पण ज्यावेळेस बीज लावल्यावर त्याचं फळ येतं, मग त्या फळाची जेवढी किंमत आहे तेवढी पाण्याची किंमत वाढली जाते. तशा पद्धतीनं सांगू लागले की अनेक वाद्य वाजती घोषे तयासारखेच होय आकाश, कबीराचे वस्त्र तैसे भिन्न दिसे सकळाशी. किंवा अनेक प्रकारचं वाद्य वाजवावं आणि त्या वाद्याचा आवाज आकाशामध्ये घुमतो, म्हणजे आकाशात जर पाहिलं तर चारी बाजूने त्याच वाद्याचा आवाज आहे. तशा पद्धतीनं कबीराकडे लोक येत होते, पण ते शेलीची किंमत जास्त असल्यामुळं तिथून निघून जात होती असं सांगतात. ना तरी एकची सुवर्ण अलंकारी दिसे भिन्नपण, तिची तुके तू घाली इंधन दिसे कृशान तेवढाची. किंवा सोनं एकच आहे, पण त्या सोन्यापासून अनेक दागिने होत आहेत, अनेक दागिने सोन्यापासून बनवता येतात. किंवा त्या असणाऱ्या इंधनामध्ये जसं जसं तेल वाटल तसं तसं अग्नी वाढतो, तशी तशी किंमत त्या शेल्याची वाढत होती असं सांगतात. की नापीत दावी तो आरसा पाहणार पहाती जैसा, कबीराचा शेला तैसा घेणारा दिसत असे. आता वारीक असतो, तो आरसा दाखवायचं काम त्याचं आहे, पण त्या आरशामध्ये कसं बघायचं ते आपलं काम आहे. तो फक्त आरसा दाखवणार, बाजूला होणार, पण त्या आरशामध्ये काय बघायचंय, तोंडाचं कोणतं अवयव बघायचंय ते आपल्याकडे आहे. तसं कबीर महाराजांचा शेला जो घेणार आहे त्याच्या पद्धतीनं भाव दुप्पट होत होता असं सांगतात. गुरुनी दृष्टी पाहून या म्हणती शक्ती नसे घ्यावया, जवळी द्रव्य नसतवाया व्यर्थ कास यासी पुसावे. आणि लोकांनी विचार केला याचा जो शेला आहे तो महागातला आहे, किमतीतला आहे, आणि तेवढा घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही. मग जर पैसेच नाही तर याला केवढ्याला आहे कशाला विचारायचं. त्यानं जर आपल्यापाशी 500च आहे, त्यानं 1000ला सांगितलं तर काय करायचं, म्हणून लोक विचारायला सुद्धा जात नव्हती असं सांगतात. आयशे जन बोलोनी त्वरित उदेच जाती बाजारात, श्रीराम भजन कबीर भक्त प्रेमयुक्त करीत असे. असं लोक येत होती बाजारामध्ये, कबीर महाराजांचा शेला बघत होती, घेण्याची ताकद नसल्यामुळे निघून जात होती. कबीर महाराजांचं राम भजन, भगवंताचं भजन चालू होतं असं सांगतात. आस्तमानासी जाता दिनकर ओसरत चालला बाजार, नेत्र उघडून कबीर भोवती साचार विलोकी. आणि मग दिवस मावळला, दिवस उगवल्यानंतर कबीर महाराज आले होते बाजारामध्ये. सूर्य अस्तमानाला गेला, संध्याकाळचे 5-6 वाजले, आणि त्यावेळेस सगळे बाजारी कबीर महाराजांचे जे शेजारी बसलेले होते व्यापारी ते निघून गेले. कबीरांनी डोळे उघडले, पाहू लागले, काय दिसलं. मने घरा गेले सकळ लोक, शेल्याशी नाही गिराईक, आता आश्रमाची जाता देत माता मारील मग लागी. कबीरांनी विचार केला, सकाळी आलो होतो शेला विकण्यासाठी, संध्याकाळ झाली, दिवसभरामध्ये एक बी आलं नाही, विचारलं बी नाही कुणी, मग विकलाच नाही. घरी गेल्यावर आई आपल्यावरती रागवेल अशा प्रकारे बोलू लागली. आईशे म्हणून विष्णू भक्त उगाच बैसला निवांत, तो एक ऊस घरात अकस्मात नाही त्वरित देखील. आणि मग विचार केला कोणी कबीरानं, जाऊ दे म्हणलं आता भगवंतावर जसं व्हायचंय तसं होऊ दे म्हणलं, आता जास्त लोड घ्यायचा नाही, चला म्हणले आता घराकडे. म्हणून घराकडे जात असताना एक ओसाड त्या ठिकाणी, म्हणजे फक्त एकच घर होतं, आसपास कोणीच नव्हतं, असं कबीर महाराजांनी पाहिलं. कबीर उठोनी सत्वरगती जाऊनी बैसला एकांती, श्रीराम भजन निज प्रीती सप्रेम गती करीत असे. कबीर बाजारातनं उठले, समोर एक ओसाड घर होतं, त्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि आसपासही घरं नव्हती, एकांत जागा होती. म्हणून कबीरानं घरला जायचं कॅन्सल केलं, घरी गेले की आई मारते, म्हणून तिथनं उठले बाजारातनं आणि त्या ओसाड घरामध्ये जाऊन तिथं रामाचं भजन करत बसले असं सांगतात. सासू गांजील म्हणून लपुनी वैसे जैसी सुन, देवी मातेच्या भय करून बैसलाचे एकांती. नवीन लग्न झालेलं असं, काल परवा 2-4 दिवस झालेले असावेत लग्नाला, आणि नवीन लग्न झाल्यावर सून घाबरत असते, नवीन घाबरते, परत घाबरत असते, परत नवऱ्याला बी घाबरत नाही. नवीन सून जशी सासूला घाबरते, खवळल, म्हणून ती सून सासूच्या धाकानं लपते, तसं
तसं असणारे कबीर महाराज आईच्या दाकानं लपून बसत होते असं सांगतात. की ध्रुवासी मायेने हानीला तर रुसून गेला अरण्यात, देवी उदास होऊन कबीर भक्त वस घरात बैसला की. किंवा ध्रुव, त्या ध्रुवाला लात मारली, त्या असणाऱ्या सावत्र आईने लात मारली होती, त्याच्यामुळे तो रुसून गेला आणि अरण्यामध्ये गेला. तशा पद्धतीनं कबीर महाराज ते ओसाड असणाऱ्या घरामध्ये जाऊन बसले. की त्या जुनी सकळ कर्मास संन्यासी होती परमहंस, देवी संसारी होऊन उदास वस घरात बैसला. किंवा त्या ठिकाणी असणारे सगळ्याच विषयाचा त्याग करून परमहंस असणारे त्याच्या विषयामध्ये आपापल्या ह्याच्यामध्ये असतात. तसा असणारा तो कबीर घराकडे जायचं कॅन्सल केलं आणि त्या ओसाड घरामध्ये जाऊन भजन करत बसला. आयशा परी तो विष्णुदास प्रविसला असे घर ओस, निष्ठा दे कोणी जगनिवास तो पाहावयासी पातला. आणि अशा प्रकारचा असणारा कबीर त्या घरामध्ये बसला आणि इकडं भगवंत करमत का त्याला? नाही करमत भक्ताशिवाय. बघू म्हणले किती दिवस या वसाडा याच्यामध्ये बसतोय, म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी, त्याचं सत्व पाहण्यासाठी भगवंत आले. आती व्रत होऊन ब्राह्मण वस्त्र नेसला फाटके जीर्ण, दिवस सुटले अति दारुण पौषण मग सारिके. आणि मग भगवंतानं वृद्ध म्हाताऱ्याचं वेश घेतलं, फाटकी कपडे घातले. त्याला काय कुणाचं बी वेश धरायला येतं महाराज. फाटकी कपडे घातले आणि हिवाळ्याचे दिवस होते, थंड वाजत होते. फेब्रुवारी जानेवारी मध्ये जशी थंडी वाजते तेवढी थंडी त्यावेळेस वाजत होती. त्यावेळेस काय झालं? कबीराचे पहावया उदारपण, म्हणून कापतासे जगजीवन, करीत बैसला होता भजन तू पातला ब्राह्मण त्या ठाई. आणि मग कबीराचं उदारपण पाहायचं होतं. म्हणजे संत किती उदार असतात ही देवाला पाहायचं होतं. संत उदार उदार भरले अनंत भांडार, किती उदार आहे हे बघण्यासाठी भगवंत कापू लागले. कशानं? थंडीनं. आणि जिथं कबीर भजन करत बसले तिथं गेले. काय झालं? हरिचंद्र राया पासी त्वरित छळावया पातला गाधी सुत, तिसऱ्या पासी कैलासनाथ होऊन अतीत पातला. किंवा हरिश्चंद्र राजा आहे आणि त्या हरिश्चंद्राला छळण्यासाठी विश्वामित्र महर्षी आले होते. किंवा शिवलीलामृत अध्याय 14 याच्यामध्ये श्रीयाळ राजाची कथा आहे. श्रीयाळ राजाला छळायला भगवंत महादेव त्या ठिकाणी आलेले होते अतिथीचं रूप घेऊन. तसं कबीरांना छळायला भगवंत आले होते असं सांगतात. अंबरीशाचे सत्वाय कोणी छळावयासी पातले दुर्वास मुनी, की बळीचे सत्व पाहावया नैनी वामन होऊन देव आले. अंबर ऋषीचं सत्व पाहण्यासाठी दुर्वास ऋषी आला होता महाराज. किती अंबर ऋषी ताकदवान आहे, सत्ववान आहे ही पाहण्यासाठी दुर्वास ऋषी आले होते. किंवा बळी राजाचं छळन करायला वामन आला होता. तशा पद्धतीनं त्याचं सत्व बघण्यासाठी श्रीराम ब्राह्मणाचं रूप घेऊन आले असं सांगतात. तयारीती तोची ब्राह्मण कविरासी बोले दीन वदन, माता रामी अनाथ दिन वस्त्राविन पिडलो की. आणि तेवढ्या वेळामध्ये पांडुरंग परमात्मा श्रीरामचंद्र ब्राह्मणाचं वेश घेऊन आले, अंगावरती फाटकी कपडे. कबीराला सांगितलं की एवढी थंडी आहे आणि माझ्याकडे वस्त्र नाही तर असं भगवंत बोलू लागले. तू विष्णू भक्त अति उदार, शीत काळत पडिला थोर, काही वस्त्र असेल तर द्यावे सत्वर मग लागी. आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, वृद्ध माणसाने कबीराला सांगितलं, तू विष्णू भक्त आहे, देवाचा भक्त आहे. जर तुझ्याकडे काही असेल वस्त्र एखादं, मला थंडी वाजायला तर ती वस्त्र दे, मी पांघरून देऊन थंडीचं निवारण करतो असं तो ब्राह्मण कबीराला बोलू लागला. आईचे म्हणता वैकुंठवासी, कबीर विचारी निज मानसी, नाही म्हणता ब्राह्मणासी आणि सत्वासी होईल की. कबीराने विचार केला, महाराज ब्राह्मण आहे आणि मागायला आलाय, त्यामुळं घराला आल्याला द्यावं लागतं, काही ना काही द्यावं लागतं. ह्याला जर नाही म्हटलं तर तू ब्राह्मण आहे, आपलं सगळं सत्व आजपर्यंत संपेल असा विचार कबीरजी करतात. मग अर्धा शेला फाडून सत्वर ब्राह्मणासी देतो कबीर, सप्रेम भजन निर्धार करिता झाला ते देवा. आणि मग त्यावेळेस अर्धा जो भजन शेला होता तो असणारा शेला
अर्धा फाडला आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाला थंडीपासून वाचवण्यासाठी कबीरांनी दिला म्हणतात. वस्त्र पांघरुणी चक्र पाणी बाहेर आले ते क्षणी विचार करीती निज मनी मागुती जाऊन पाहावे. आणि मग त्यावेळेस तो वस्त्र अर्ध वस्त्र भगवंताने घेतलं आले त्या पर्णकुटीच्या बाहेर आले. परत विचार केला म्हणलं एवढ्यावर जमत नाही अजून किती उदार आहे ती बघू म्हणून परत भगवंत काय करतात ते का. आईसे बोलो निशाग्रंथर मंगल वेशे झाला फकीर माता शुभती जटाभार चरणी तोडर गार म्हणी. आणि देवाने विचार केला अर्धा दिलाय पण अर्धा त्याच्याकडे आहे ती बी अर्धा घ्यायचा आहे म्हणून परत फकीराचा वेश घेतला. मागणारे का आधी घेतला ब्राह्मणाचा नंतर फकीराचा वेश घेतला. डोक्यावरती केस वगैरे वाढवलेली वेश घेतला आणि त्याच दारामध्ये आले. हाती तसबी घेऊन माळ डोळ्या रक्त केले विशाळ सत्व पहावया घन निळा चाले तत्काळ ती वेगे. मग कबीराचं सत्व पाहायचंय त्याच्यामुळं हातामध्ये ती डमरू वगैरे घेतलं जपमाळ घेतली आणि तो असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला होता असं सांगतं. सुवर्ण मलिन देखता दृष्टी पाहावया घेती कसवटी भ्रमित नाणे असेल पोटी सुला कटोची तिन्हीच बळे किंवा अमूल्य हिरा देखून त्यावरी परीक्षक मारी ती घन देवी कबीराचे पाहूया म्हण फकीर होऊन देवा आले. किंवा एखादा हिरा असतो महाराज अमूल्य असतो हिऱ्याची परीक्षा करणारी लोक त्याच्यावरती गण हाणून पाहतायत खराच हिरा आहे का. तसं भगवान परमात्मा ही खरंच भक्त आहे का त्याच्याकडे सत्व आहे का उदारपण आहे का हे पाहण्यासाठी परत फकीराचा वेश घेऊन आले असं सांगतात. अट्टहास करो देख उभा कोणी मारी लिहाक कबीरासी म्हणे वस्त्र एक द्यावे त्वरित आम्हासी. आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर उभे होते. रामचंद्राने हाक मारली अट्ठासानं म्हणजे मोठ्यानं हाक मारली आणि सांगितलं थंडी वाजायले काही वस्त्र असेल तर पांघरण्यासाठी दे असं त्या फकीराच्या वेशामधले देव कबीराला बोलतात. खुदा निराकार निर्गुण तुझ नाही रे त्याची आठवण तयाची सांडून राम भजन किंमत येते करीतोसी. सांगायसाठी गोविंद आईशी ऐकोनी आवानी कबीर बोले मंजूळ वचनी मने निराकार सगुण दोन्ही अभिनपणे असती की तू पथी गले की विगुरले परिघृतपणा नाही मुकले चाल कर करिता सुवर्ण बले नाही मुकली निज तेजासी देवी व्यक्त जे काय विनाश तेची आले आकारास भक्त कार्याचे जगन्यवासी सगुण वेश धरिला. आणि मग बाहेरनं बोलू लागला. आता बोलणारा सर्वज्ञानी प्रवीण आहे त्याने सांगितलं ज्याचं भजन करणारा करायला लागलाय ते सर्व मध्ये विश्वामध्ये सामावलेला आहे. त्याच्यामुळं तो असणारा फकीर असेल कोणी ब्राह्मण असेल सगळे त्याचेच अंश आहे. त्यामुळं त्याचं भजन करण्यापेक्षा बाहेर जो आलेला आहे त्याला जे पाहिजे ते पुरव असं बाहेरचा बोलू लागला. आईसे बोलता वैष्णव वीर मागुती काय बोले फकीर काही वस्त्र असेल जरा द्यावे सत्वर मध लागी. कबीरानं सांगितलं बाबा जळी स्थळी काष्टी सगळीकडे भगवंत आहे. त्यावेळेस फकीरानं सांगितलं ते मला अध्यात्माच्या गोष्टी ऐकायला आलेलो नाहीये थंडी वाजायला लागलाय जर तुझ्याकडे काही वस्त्र असेल मला पांघरण्यासाठी तर दे असं तो फकीर बोलू लागला. अर्धा शेला होता उरला तू वेदी काढून तयाशी दिदला उपाधी रहित होऊन बैसला फकीर गेला झडकरी. आणि अर्धा जो राहिला होता शेला अर्धा कोणाला दिला होता ब्राह्मणाला आणि अर्धा या फकीराला दिला. त्यामुळे शेला संपला. आता कबीराकडे काहीच नव्हतं भजन करीत बसले. सरोनी गेला वर्षा काळ आकाश जैसे दिसे निर्मळ की डाक गळताची तत्काळ दिसे सोज्वळ कांचन. पावसाचा काळ संपल्यानंतर ना पावसामध्ये आकाश काळ भंगार दिसतं ढग आलेलं दिसतं. पावसाचा काळ संपल्यावर आभाळ जसं निर्मळ दिसतं तसं कबीराकडचं सगळं संपलं होतं. ते शेलाच टेन्शन होतं ते शेलाच निघून गेला. त्याच्यामुळे आता निवांत बसले असं सांगतात. मैलागिरी भुजंगे सोडिला की चंद्रमा राहून उगळीला देवी उपाधी रहित भला कबीर बैसला भजनासी. आणि मग त्या ठिकाणी असणारे एका पर्वतावरती भुजंग सोडावा किंवा चंदन असतं
चंदन कुठं जरी सोडला सगळ्याला ते सुगंधित करतं. तशा पद्धतीनं कबीराच्या पाठीमागे जो शेला होता ते शेला निघून गेला म्हणून निवांत बसले असं सांगतात. गंगेचा ओहटलिया पूर दिसे जैसे निर्मळ नीर समुद्रातून काढीला मधरात्र राहिली खळखळ तयाची. किंवा गंगेचा आलेला पूर निघून जावा, पूर निघून गेल्यावर पाणी निर्मळ दिसतं. किंवा समुद्राचं मंथन यांनी पाठीमागं केलं मंदिराच्या पर्वतानं, त्याच्यामुळं ती निर्मळ दिसलं, आतमधली 14 रत्न बाहेर काढली. त्या पद्धतीने सांगू लागले. देवी ग्राहक न येईसेल्यासी म्हणून चिंता होती मानसी ती निरसली म्हणून उल्हासी कबीर मनासी संतोषला. कबीराच्या डोक्यात टेन्शन होतं, ते शेला जवळ होता आणि शेलेला गिराईक आलं नाही म्हणून डोक्यात टेन्शन, आणि टेन्शन असल्यामुळं भजन होत नव्हतं. ते शेलाच गेला त्यामुळे आता कबीर निवांत बसले असं सांगतात. या परी करोनी समाधान करीत बैसला श्रीराम भजन आयशे पाहून जग जीवन काय करीतो ते ऐक. आणि मग शेला निघून गेला, दान केला, त्यावेळेस विचार केला कबीरानं, मग भजन करत बसले निवांत, टेन्शन गेलं पाठीमागचं. त्यावेळेस मग परत भगवंत काय लागव करतो ऐका. मने कबीर बैसला बाजारासी गिराईक पुशेसे पुसती सेल्यासी परी तो उत्तर नेदीच त्याची मौन वाचेशी धरिले. आणि मग भगवंताने काय केलं, विचार केला होता. कबीर बाजारात गेलाय पण शेला विकायला बसलाय, लोक येतात त्याला विचारतायत, कबीर कुणाला काही बोलत नाही, उभी राहिले असं वाटतच होतं. ब्राह्मण वेशे ऋषिकेशी गेला कबीराच्या घराशी बोलावून त्याच्या मातेशी वृत्तांत तीशी सांगतो. आणि भगवंतानं काय केलं महाराज, शेला कबीरा बसला घेऊन गेले वेगवेगळे रूप घेऊन. एवढ्यावर भागलं का देवाचं. घरला गेला कुणाच्या, कबीराच्या घरी गेला एका ब्राह्मणाचं रूप घेऊन, आणि कबीराच्या आईला बाहेर बोलवलं. काय सांगतो, मने कबीर बैसला बाजाराशी गिराईके पुसती सेल्यासी परी तो उत्तर नेदीच त्याची मौन वाचेस धरिले. आणि कबीराच्या आईपाशी देव सांगू लागला ब्राह्मणाच्या रूपामध्ये, तुमचा मुलगा बाजारात गेलाय विकायला, शेला विकायला गेलाय, आणि शेला विकायला गेल्यानंतर ना लोक येत आहेत विचारतायत केवढ्याला काय, कोणी काय बोलत नाही. अशा प्रकारे भगवंत बोलू लागले. किती चाललंय? 8 काय होते जरा लावून जाईल पुढते. कुंडली विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. ब्राह्मण वेशे ऋषिकेशी गेला कबीराच्या घराशी बोला होऊन त्याची मातेशी व्रतांतेशी सांगत. म्हणे कबीर बैसला बाजाराशी गिराईक पुसती शेल्याशी परी तो उत्तर न देत त्याशी मौन वाचेशी धरिले. आणि कबीर महाराजांच्या घरी भगवंत रूप घेऊन गेले, बदलून गेले. कबीरांच्या आईला सांगितलं की कबीर बाजारात गेलाय, शेला विकायला गेला, लोक विचारतायत पण तो काही बोलत नाहीये असं सांगतात. उदंडाले घेणार परी त्याची नेदी प्रत्युत्तर ध्यानात आणून चितावर भजन साचार करीत असे. त्या ब्राह्मणानं आईला सांगितलं कबीराच्या, उदंड आहे, घेणारी लोक श्रीमंत आहेत, सावकार लोक आहेत, पैशावाली लोक आहेत, ते विचारतायत केवढ्याला आहे, तरी सुद्धा ही बोलत नाही. देवाचं भजन एकांतामध्ये तिथं बाजारात करत बसतोय असं या ठिकाणी बोलतात. बाजारा बघा ओसरला मग एक ब्राह्मण बोला गेला अर्धशेला पाडून त्याने दिला जननीये. आणि कबीराच्या आईला देव सांगू लागलाय, बाजार संपला, सगळे लोक निघून गेली, मग हे शेल्याचं काय करायचं म्हणून कबीराने एक ब्राह्मण बोलवला.
आणि त्या ब्राह्मणाला त्यानं अर्धा शेला दिला असं सांगतात. शेष राहिले जे अंबर मग बोलाविला एक फकीर अर्ध शेला सतवर दिदला साचर तयाची. आणि मग अर्धा जो राहिला होता एक फकीर रस्त्यानं जाताना बोलवलं होतं त्या फकीराला, कबीरानं तुझ्या पोरानं फुकट दिला एवढा मोठा शेला आणि फकीराला आणि ब्राह्मणाला दिलाय. अशा प्रकारे देव आईला गाराने सांगतात. घरे पाहून एकांत भजन करीता बैसळात येत दूर देखील वृत्तांत आलो त्वरित सांगावया. ब्राह्मणाने सांगितलं. मग कबीराकडे शेलाच राहिला नाही. मग एक ओसाड घर होतं, त्या घरामध्ये तो जाऊन बसला. मी लांबून बघत होतो ही काय काय करायली आणि बघून मग तुम्हाला सांगायला आलो. आता तुम्ही ती बघून घ्या काय करायचं असं सांगतात. माझे मनीचा भाव पूर्ण की तुमच्या साधे कल्याण परी कबीर संसारात मन नगारीच जन्मिये. आणि त्या ब्राह्मण रूपी देवाने सांगितलं. देवा ब्राह्मणाच्या वेशात देव आला होता राम. आणि श्रीरामानं कबीराच्या आईला सांगितलं मला असं वाटतंय नामा म्हणे तया असावे कल्याण. असं वाटतंय की तुमचं कल्याण व्हावं, तुमचं घर प्रपंच सुखानं चालावं. पण काय करावं, तुमचा मुलगा संसारामध्ये मन घालत नाही असं भगवंत त्याच्या आईला सांगतात. आईसे बोलता वैकुंठवासी ऐकून क्रोध आला मातेसी मरे आता येईल मंदिराची तारण तयाची निर्गरे. त्या ब्राह्मणाच्या मुखामधून कबीराची वार्ता ऐकली. राग आला आईला. म्हणले आता येऊ द्या घरी. येईल संध्याकाळ झाली आता थोड्या वेळानं घरी येते. घरी आल्यावर त्याला मारतेच असं त्याची आई बोलू लागली. आई कोण बोले मनमोहन तो ग्रही नौकरीनं येईच झाल व्रती न्याय करीत पूर्ण बैसेल पूर्ण अनठाई. आणि त्यावेळेस आईचं ऐकलं बोलणं. आई काय म्हणली आल्यावर बघते. देवानं ऐकलं. देव म्हणला ती येत नसते. येत असते का आता एकदा पुतीला गेल्यावर किती 9 वाजते 10 वाजते आधे मोठा असल्यावर 11 वाजते येत नसते काय मला. मग जसं विंचू एखाद्याला चावल्यावर विंचू लपून बसतो माराच्या भीतीनं तसं ती कबीर तिथं लपून बसलाय. तो घरला येणार नाही असं सांगतात. तो बैसला ते एकांती चाल दाखवी तो तुझ प्रती परदेश धरणी हाती चाले श्रीपती लवला हे. आणि मग त्यावेळेस त्या ब्राह्मणाने कबीराच्या आईला सांगितलं कुठं लपलाय मला माहित आहे. ती कबीर कुठं घरामध्ये बसलाय मला माहित आहे आणि तू काही येणार नाही. चल तुला तिथं घेऊन जातो, तो दाखवतो तू कुठं बसलाय. म्हणून भगवंतानं त्याच्या आईच्या हाताला धरलं आणि त्या झोपडीकडं निघाला म्हणतात. सत्वर आली दोघे जण तेथे कबीर बैसला करीत स्मरण परदेश दाखवी दुरून जगत जीवन तेधवा. आणि मग भगवंत त्या कबीराच्या आईला हाताला धरलं आणि त्या झोपडीपर्यंत आले. झोपडी थोड्याशा अंतरावर राहिल्यावर देवानं बोट दाखवलं तिथं बसलाय. मी तिथं येत तुम्ही एकटा जावं म्हणले. मला काय बाई लेकराच्या घायच्यामध्ये मला कशाला पडायचंय. तुम्हाला दाखवलंय आता तुम्ही जावा काय करायचं बघा. भगवंत बोलतात बैसला होता जे सदानी तेथे राम नामाची निघे ध्वनी जैसा नारदे अनुष्ठानी वाल्मिकी मुनी बैसविला. आणि जिथं कबीर महाराज बसले होते तिथं राम नामाचा ध्वनी येत होता त्या घरामधून. जसं वाल्मिकांना नारदांनी भजनाला लावलं. नारद संत आहे आणि नारदाच्या मुळे वाल्मिक महाराज भजनाला लागले. एकांतामध्ये रामाचं भजन करत बसले. तशी कबीराची अवस्था सांगू लागले की अशोकवनी बैसली सीता सप्रेम भरे रघुनाथा की जटायू राम रे गांधीता राम भजन करीत असे. पाठीमाग रामाचं भजन कुणी केलं ग्रंथ करते सांगताय. अशोक वनामध्ये सीता बसली रामाचं भजन करत. सीता एकटीच रामाचं भजन करते. नवल आहे का. आता राम नवऱ्याचं भजन करणारच पण वृक्ष वल्लीशी राम स्मरण. सीता जिथं बसली होती तिथली दगड सुद्धा रामाचं भजन करत होती. तिथली झाड सुद्धा रामाचं भजन करत होती. रावणाने कपटानं जटायूला मारलं. पंख तुटलेले असताना सुद्धा
जटायू रामाचं भजन करत बसला होता तसं कबीर रामाचं भजन करत त्या आश्रमामध्ये बसले होते असं सांगतात. कबीर बैसला तैसे रीती ध्यानात आणून श्रीराम मूर्ती मुखे घात असे राम कीर्ती विधी स्थिती होऊनी. तशा पद्धतीनं कबीर बसले होते एकांतामध्ये. हृदयामध्ये रामाची मूर्ती कशी आहे? त्या ठिकाणी मुकुट आहे डोक्याला, हातामध्ये धनुष्यबाण आहे. अशा प्रकारे सुंदर सावळ स्वरूप अंतःकरणामध्ये आठवून कबीर महाराज भजन करत होते. सांडोनिया मान अपमान सांडोनी लौकिक अभिमान सांडोनी इंद्रियाचे विषय ध्यान करी कीर्तन निजमुखी. परमार्थात यायचं म्हटल्यावर अगोदर लाज सोडावी लागते आणि मान आणि अपमान. लोक काय बोलतील, लोक काही बी बोलू द्या, लक्ष द्यायचं नसतं आपण. आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं की परमार्थ घडतच नाही. त्यामुळे लोकांना काय बोलायचं ती बोलू द्या, इकडं आपलं भजन चालू ठेवायचं, इंद्रियावरती सत्ता मिळवायची आणि मग रामाचं भजन करायचं, तेव्हा ते साध्य होतं असं सांगतात. तो मातारी सगनात धुरण दाखवी वैकुंठनाथ आपण बाहेर राहून त्वरित पाहे कौतुक भक्ताचे. आणि मग भगवंत त्या कबीराच्या आईला घेऊन आले, दरवाजापर्यंत गेले, लांबून दाखवलं इथं आतमध्ये कबीर आहे. आईला आतमध्ये पाठवलं, आपण बाहेर उभा राहिला आणि भक्त असणाऱ्या कबीराचं कौतुक देव बघू लागले. माता म्हणे कबीराला सेला आणून दावी मजला नाही तरी ये वेळा शिक्षा करीन तुझला. आई आतमध्ये गेली, त्या असणाऱ्या ओसाड घरामध्ये झोपडीमध्ये गेली आणि कबीराला सावध केलं आणि विचारलं, मी सकाळी दिला होता शेला विकायला, तो कुठं आहे? शेला मला दाखव, आणि नसेल तर त्याचे पैसे दे. नाही जर मला दोन्ही पैकी काही नाही दिलं तर तुला मारील असं बोलतात. तो देईच प्रत्युत्तर राम भजनी मन झाले स्थिर माता आणि तुझवर आले ही साचर कळेना. आणि कबीर महाराज आपल्या भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होते. आई आले, तो ब्राह्मण आलाय, आई आपल्याला बोलते, ही काहीच कबीराच्या लक्षामध्ये येत नव्हतं असं सांगतात. नामरूपी जडले चित्त म्हणून झाला देहातीत माता होऊन क्रोधयुक्त काय बोलत निज पुत्रा. आणि कबीर महाराजांचं जी चित्त आहे ती नामावरती जडलेलं होतं. नामावर चित्त जडल्यावर आपण काय करतो ही कळत नाही. म्हणून त्यावेळेस कबीर बोलाना म्हणून आई त्या असणाऱ्या कबीराला रागानं काय बोलते ऐका. अरे तू मैंडपणे येत भजन करीसी प्रेमयुक्त हे ऐकून वैकुंठनाथ प्रदेशी बोलत तेरवा. आणि त्याची आई बोलू लागली कबीराला, बाबा इथं भजन करत बसलाय, घर प्रपंच कोणी बघायचं, लग्न झालंय काल, बायको आहे घरामध्ये, पैसा लागतो. त्यावेळेस देव ऐकत होता बाहेरना. देव त्याच्या आईला काय बोलतो ऐका. तू अपशब्द बोली ओठी परिमाय येत असे तुझे पोटी आता हाती घेऊन सिंपती शिक्षा करी पुत्राची. देवानं बाहेरनं सांगितलं, रागवून जमत असतं का, घे की मोठं लाकडं म्हणले, लाकूड लांबल्याच घे म्हणले. तू बोलते पण बोलण्याच्या पाठीमाग प्रेम आहे, त्याच्यामुळे हातामध्ये लाकूड घे. त्यावेळेस तो कबीर जागेवर सावध होईल असं देव बोलू लागले. ऐकोनी कबीराची माया म्हणे काही नदीचे मारावया देवे सिंपती काढोनिया तिच्या हाती दिदरी. आणि मग विचार केला महाराज पांडुरंगानं. बसा ऐका थोडी देवाची कथा. पांडुरंगानं परमात्म्याने विचार केला आणि सांगितलं, काठी नाही ना आणून देतो असं सांगतात. तू अपशब्द बोलसी मोठी परिमाय तसे तुझे पोटी आता हात घेऊन सिंपती शिक्षा करी पुत्राची. ऐकोनी कबीराची माया म्हणे काही नदीचे मारावया
देवे शिंपटी काढोनिया तिचे हाती दिदली सक्रोध होऊनी ते अवसरी मारी कबीराचे पाठीवरी तव तो नाही देहावरी राम भजनी मिलटला. आणि आईनं सांगितलं की इथं जवळ काठी काही नाही, देवानं आणून दिली. आणि ज्या वेळेस त्याच्या आईनं कबीराच्या पाठीवरती काठी मारली त्यावेळेस कबीर देहावरच नव्हते, भजन करत होते, अखंड रामाचं भजन चालू होतं. त्यामुळं त्या मारण्याचा परिणाम कबीरावर झाला नाही. पण कौतुक वर्तले ते अवसरी ते परिसावे भक्त चतुरी मारिता कबीराच्या पाठीवरी बाहेर श्रीहरी कापत. आणि मग विचार केला कोणी कबीराच्या अंगावरती मारत होते, पण ते असणारा बाहेर जी देव होता त्या देवाला लागत होत. मारत कबीराला होते पण त्याचा घाव भगवंताला लागत होता असं सांगतात. म्हणे तू मारी ते सिद्धी जबार ते माझे पाठीवर आले वळ आता पुरे होत काळ ऐसा घन निळ बोलिला. आणि देवानं त्याच्या आईला सांगितलं म्हणले भास्कर मारायचं, त्याला लागणं गेले मला लागायले, त्याला मारायले पण माझ्या पाठीवर वळ आले. म्हणून भगवंतानं सांगितलं म्हणतं जैसी मुळी लागता कुठार धारा वृक्ष कापत असे थर थरा देवी शिक्षा करीतो भक्त कबीरा जगत उद्धरा झाले की. अहो ते असणाऱ्या झाडाच्या मुळाला जर मारलं तर झाड कापतं, झाड खाली पडतं. तसं कबीराला मारत असताना देवाला लागत होतं महाराज. एक दृष्टांत असंच आहे. मारिता हासुड मैसियाचे पाटी अंगी वळ उठी ज्ञानदेवे. एका मसाला मारलं होतं पण ज्ञानदेवाच्या पाठीवरती वळ उमटले होते. तसं कबीराला मारत होते पण देवाला लागत होतं असं सांगतात की दुर्जने गाजिता बाळकाशी ते दुःख सळवे निजमायेसी देवी शिंपटी मारिता कबीरासी ऋषिकेशी कापत. आणि भगवंत कापत होते. मार कबीराला लागत होता. कबीराला लागत असल्यामुळं ते असणाऱ्या भगवंतावरची त्याच्यावर प्रहार होत होता, कापू लागले असं सांगतात की दुर्जने गाजिता बाळकाशी ते दुःख झळंबे निजमायेसी देवी शिंपटी मारिता कबीरासी ऋषिकेशी कापत. ना तरी सैन्यात तास कळ राजा होत असे व्याकुळ देवी गाजिता भक्त प्रेमळ दीनदयाळ कापत. की पारस पडिली फासी ते वेतवाटे हरणीसी देवी गाजिता निज भक्तासी ऋषिकेशी घाबरले. किंवा एखादं हरण असावं आणि ते पारदेच्या हातामध्ये सापडावं. त्या हरणीला जेवढे दुःख होतं तेवढं दुःख रामाला झालं होतं म्हणतात की समुद्र देखोन अगस्तीसी भय कापे निजमानसी देवी मातेने मारिता कबीरासी वैकुंठवासी घाबरले. किंवा मग त्या ठिकाणी अगस्तीला पाहिल्यानंतर समुद्र घाबरतो महाराज. कारण अगस्ती ऋषीनं समुद्राचे प्राशन केलं होतं. अगस्ती ऋषीने निश्चिती सोशियेला अपांपती. तसं कबीराला मारायला लागल्यावर भगवंत घाबरत होते असं सांगतात. मग म्हणे रुक्मिणी कांत आता पुरे करी ओ मात ऐसे म्हणून अनंत काय बोलत ते देवा. आणि मग त्यावेळेस देवाने सांगितलं त्याच्या आईला भास्कर म्हणले आता मारायचे किती असतात. भगवंत बोलतात म्हणे मी छळावयासी गेलो बळी ते तव द्वारपाळच झालं ते देवी माझे कपट मज होते आले निरुते फळासी. देवाने सांगितलं मी अंगलटच येते म्हणलं, काय बी करायला जाऊ दे अंगावरच येते. पाठीमाग एकदा बळीचं छळण करायला गेलो पण बळराजा चतुर भारी त्यानं मला ओळखलं आणि द्वारपाळ करून ठेवलं असं सांगतात. उदंड भाविक भक्त थोर परी कोणी नाही दिला मार मज होणे वरिष्ठ भक्त कबीर कळले साचर एकाई. आणि देवाने सांगितलं जगामध्ये माझे भक्त अनेक आहेत पण कुण्या भक्तांनी मला मारलं.
नाही म्हणले, पण ही कबीर श्रेष्ठ आहे, याच्यामुळं मला मार खावा लागला, एवढा असणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारा कबीर आहे. भगवंत बोलतात मग म्हणे सीतारमण याची रूप दावा वेश गुण ब्राह्मण वेश केले छळन याद कारणे कळेना. मग रामाने विचार केला, बघता याला आता सगुण रूप दाखवावं. मगाशी ब्राह्मणाचा वेश घेऊन आलो होतो, पण त्याला कळलं नाहीये असं सांगतात. विप्रवेश तत्काळ टाकून हाती घेतले धनुष्यमान मुकुट विराजलाय दीप्तमान आकर्णैने विराजती. आणि मग लगेचच रामानं ती विप्राचा वेश घेतला होता सोडून दिला, हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि रामाचं जसं स्वरूप आहे तिथं तसं प्रगट केला असं सांगतात. करणी कुंडले अति सोजवळ हृदय विशाळ माझ चिवळ कंठी कौस्तुभाती निर्मळ शोभे माळ वैजयंती. गळ्यामध्ये वैजयंतीचा त्या ठिकाणी असणाऱ्या माळ आहे, कौस्तुभ मणी आहे आणि किरीट कुंडल कानामध्ये आहेत, मुकुट आहे, अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं. कासे कशीला पितांबर चरणी नुपुरे वाया की तोंडर सीते सहित जानकीवर प्रगट झाले ते देवा. आणि पायामध्ये तोडर आहे, देवाच्या पायामध्ये तोडर आहे, त्या तोडराचा धाक कळी कळालाय. सुंदर अशा प्रकारे रामाचं स्वरूप आहे. एकटी रामच नाही तर सीताही आल्या होत्या. सीता मातेलाही सीता आणि श्रीराम दोघांचंही स्वरूप प्रगट केलं म्हणतात. वीर नेत्र पाहे उघडली तो कोटी उगवले वासर म्हणी ऐसे रूप देखत नयनी मिठी चरणी घातली. कबीरानं डोळं उघडलं महाराज, समोर पाहिलं तर कोटी सूर्याचं तेज, सूर्य कोटी समप्रभम, सूर्य कोटी सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं तेज तिथं प्रकाशमान झालं. आणि रामाची मूर्ती पाहिल्यावर कबीर महाराजांनी लोटांगण घातलं असं सांगतात. मग म्हणे वैकुंठवासी तू तरलासी माझी एकसी आता नेन विसंग तुझसी जेवी बाळकासी निजमाये. आणि मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं माझ्या भक्तीला लागलाय आणि मी भक्ताला सोडत नाही, परीक्षा घेतो पण सोडत नाही, जावं म्हणतो माझ्यापासून पण सोडत नाही. आई जसं लेकराला सांभाळते तसं मी तुम्हाला सांभाळेल देव बोलू लागले. सोला कनिटो चुनिनाने गाठीसी बांधीती सदन्याने की अमूल हिरेसी मारून घन भांडार गृहीत ठेवीती. किंवा अमूल्य हिरा आहे, आधी तो खरंच हिरा आहे का त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्यावर घन मारताय आणि मग ते भांडार गृहामध्ये त्या असणाऱ्या सोन्याच्या कक्षामध्ये ठेवतात असं सांगतात. देवी तुझला वीर कसवटी आता ठेवीन हृदय संपुटी सैरा पाहेन कृपा दृष्टी ऐसा जगजेती बोलिला. श्रीरामांनी सांगितलं तुझं आधी मी परीक्षा पाहिली, त्या परीक्षेमध्ये तू पास झाला, आता तुला हृदयामध्ये जागा देतो आणि सर्वदा तुझ्यावरती कृपा दृष्टी ठेवतो. भगवंत बोलतात वीराचे मातेसी जगत जीवन सक्रम देत आलिंगन म्हणे तुझे भाग्य मज कारण नवरणे वेची सर्वथा. कबीरांची मातोश्री तिथं आल्या होत्या, आईलाही दर्शन दिलं, भगवंत भेटले आणि सांगू लागले अथांग उपकार तुमचे माझ्यावरती आहेत. देव बोलतात ऐसे म्हणता ऋषिकेशी हर्ष वाटला निजमायेसी कबीरा धरून पोटासी क्षेमतयासी दिधरे. अशा प्रकारे असणारे आईला बोलले कबीराच्या आईनं त्याच्या पोटाला धरलं, कबीराला आलिंगन दिला असं सांगतात. म्हणे वा तुझ्या पुत्रपणे मज झाले श्रीराम दर्शन मातेने कबीर हाती धरून गेली घेऊन निजग्रही. कबीराच्या आईनं सांगितलं तुझ्यासारखा पुत्र असल्यामुळं रामाचं दर्शन घडलं, तुझ्यामुळं रामाचं दर्शन घडवलं म्हणून आनंद झाला आणि हाताला धरलं कबीराला, घरला निघून गेल्या असं सांगतात. मग म्हणे श्री सीतारमण माझे हृदयी कर चिंतन ऐसे म्हणून जगत जीवन अदृश्य झाले ते देवा. आणि
आणि देव निघाले. कबीर महाराज देवाने सांगितलं घराकडे चाललाय जावा, पण घरी गेल्यावर माझं भजन करायचं, माझं त्या ठिकाणी स्मरण करा असं भगवंत सांगितलं. निघून गेले. आहो संत चरित्र ग्रंथ साचार हेच मानस सरोवर सौभाग्य श्रोते भक्त चतुर येती सत्वर या ठाया. आणि भक्त चरित्र आहे, संत चरित्र आहे, तीर्थ आहे आणि सगळी संत इथं याचा आनंद घेण्यासाठी येतात असं सांगतात. मुक्ता फळ चारा पाहिजे जास ते बैसती ते राजहंस भक्त देश निंदी तिवायस नाही श्वास ज्याची ती. आणि ज्याला मुक्ताफळ रूपी पाहिजे तिथं राजहंस येतात. त्या मुक्ताफळाचा आस्वाद कावळ्याला काय करणार आहे? तसं ज्यांना ग्रंथावरती विश्वास आहे तीच लोक इथं येतात आणि जे अभक्त आहेत ज्यांना आवडत नाही ते इकडे येत नाही असं सांगतात. ते तरी खरेच खाती प्रीती ज्यासी मुक्त फळे न रुचती देवी अभक्तानुपज भक्ती विकल्प धरती मनात. आणि कावळं खडच खातात, त्यांना ती मोती पचतात का? पचत नाही. जरी समोर असले तरी त्यांना ते कळत नाही. तशा पद्धतीनं जे अभक्त आहे ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनाही ग्रंथ आवडत नाही ते इकडे येत नाहीत असं सांगतात. तरी ते असो आता सज्जनी अवधान द्यावे मजला गुणी जेवी बाळक बोले बोबड्या वचनी ऐकून जननी संतोषे. ग्रंथ करते सांगतायत लेकराचं आई जशी बोलवल तसं लेकरू बोलतं. त्या पद्धतीने संताचं चरित्र लिहिलंय, पण भगवंत जशी बुद्धी देईला त्या पद्धतीने लिहिण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो असं सांगतात. डोळसाचा माग ऐकून कानी आंधळे चालती चाच पोनी देवी मी बोले हर्षवाणी कृपा करून तुमच्या. आणि महिपती बुवा सांगतायत संताच्या कृपेने मी लिहितोय. आंधळा माणूस डोळसाच्या रस्ता सांगण्यावरून तू चालतो, तशा पद्धतीनं मला बुद्धी देणारे संत आहेत, भगवंत आहेत, त्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. तुम्हीची उजळवणी माझी मती ग्रंथवती तसाच प्रेम युक्ती आरंभी नाम महिपती लिहे गुंती निज कृपे. महिपती बुवा सांगतायत तुम्हीच आमच्या बुद्धीला चालना देणार आहे, तुम्हीच त्या ठिकाणी आमच्याकडून करून घेतलं असं सांगतात. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुटेल जगन्नाथ प्रेमळ परिसुत भाविक भक्त पंचमाध्याय गोढा.